मंडळी, पुण्याच्या दौंड तालुक्यातील एक उच्च शिक्षित महिला रागाच्या भरात तिने पोटच्या 2 मुलांची निर्घृण हत्या केली आणि हत्या केल्यानंतर धारदार कोयत्यानं स्वतःच्या IT इंजिनियर पतीवर देखील हल्ला करून त्याला जखमी केलं। सध्या या घटनेनं दौंड तालुका हादरून गेलेला असून नेमकं काय घडलं त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, सदर घटनेबद्दल अधिक मिळालेल्या माहितीनुसार दुर्योधन मेढे हे IT इंजिनियर असून ते दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावातील रहिवासी आहेत। ते पुण्यातील खराडी येथील एका IT कंपनीत नोकरीला आहेत। स्वामी चिंचोली या ठिकाणी त्यांचा बंगला आहे। या बंगल्यात ते पत्नी आणि 2 मुलांसोबत राहत होते। सध्या त्यांनी वर्क फ्रॉम होम घेतलं होतं आणि ते घरूनच काम करत होते। शुक्रवारी रात्री जेवण केल्यानंतर ते सर्वजण झोपी गेले होते, पण शनिवारी पहाटे त्यांच्या पत्नीने सुरुवातीला त्यांच्या 2 मुलांची हत्या केली। कोमल मेढे असं या आरोपी महिलेचं नाव आहे, तर 1 वर्षांचा मुलगा शंभू मेढे आणि 3 वर्षांची मुलगी पिऊ मेढे असं हत्या झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत। दरम्यान आरोपी महिलेनं पुढे धारदार हत्यारानं झोपलेल्या पतीवरही हल्ला केला। या हल्ल्यात पती दुर्योधन गंभीर जखमी झाले। त्यांच्या मानेवर आणि हातावर दुखापत झाली। पहाटे घडलेल्या या प्रकारानंतर तातडीने दुर्योधन यांना बारामती येथील रुग्णालयात हलवण्यात आलं। त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दरम्यान स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली। या घटनेची माहिती मिळताच दौंडचे उपविभागीय अधिकारी बापूसाहेब दडस, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहाय्यक निरीक्षक नागनाथ पाटील, उपनिरीक्षक दत्तात्रय कुंभार, सहाय्यक फौजदार गोरख मलगुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करत 2 मुलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले। दरम्यान आरोपी कोमल हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं। तिच्याकडे या घटनेबाबत कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे। मुलांचे खून आणि पतीवर प्राणघातक हल्ला करण्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, परंतु ही घटना कौटुंबिक वादामधून घडली असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। 2 मुलांची हत्या आणि पतीवरील जीवघेणा हल्ला या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी महिलेला अटक केली आहे। हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप समोर आलं नाही, मात्र महिलेनं संपूर्ण कुटुंब संपवण्याच्या हेतूनेच हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे। पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत। या घटनेमुळे आरडाओरडा झाला। दुर्योधन यांचे आई वडील, भाऊ झोपेतून जागे झाले, आसपासचे लोक जमा झाले। आता त्या महिलेनं हे पाऊल नेमकं का उचललं, तिच्या हस्त्याखेत्या संसाराची अशी हाताने माती का केली हे कळायला मार्ग नाही। तिचा पतीवर राग होता, ती कोणत्या मानसिक धक्क्यात होती का, तिचं बाहेर कोणाशी प्रेमसंबंध होते का, याबद्दल अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत। पण महिला उच्च शिक्षित असून तिने हे अघोरी कृत्य केल्यानं अनेकांना जबर धक्का बसलाय। म्हणजे सध्या पुण्यात अशा खूंखार घटनांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे। तुमच्या याबद्दल नेमकं काय मत आहे? तिने इतकं भयंकर टोकाचं पाऊल का उचललं असावं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।